ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची स्पष्टता करा। ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यामधल्या बैठकीमध्ये पंकजा मुंडे यांची मागणी आहे। दबावाखाली दाखले दिले असल्यास त्याचीही चौकशी करा अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली आहे। सरकारच्या भूमिकेचा परिणाम ओबीसींवर होऊ शकतो असंही त्या म्हणाल्या आणि त्यामुळे ही सगळी बाजू त्यांनी स्पष्ट करण्याची मागणी केली आहे। विक्रांत शिंदे आपल्याला अपडेट देत आहेत। विक्रांत, पंकजा काहीशा आक्रमक झालेल्या दिसतात। खरं नम्रता, म्हणजे आपण काही वेळापूर्वी जेव्हा लाईव्ह होतो त्यावेळी आपण सांगत होतो की राजकीय आपले जे राजकीय अजेंडे आहेत ते सुद्धा पक्षांना सांभाळावे लागणार आहेत। मला असं वाटतं की पंकजा मुंडे यांनी याचीच अप्रत्यक्षरित्या आठवण करून दिलेली आहे। ओबीसी या प्रवर्गामध्ये अनेक जातींचा समावेश आहे आणि सरकारच्या एका निर्णयामुळे त्यांची मनं दुखावली जाऊ शकतात, असं काहीसा जो आशय होता तो पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा होता। त्याच्यामुळे कुठेतरी आपली राजकीय बाजू सुद्धा पक्षांना सांभाळण्याची गरज आहे याची कदाचित पंकजा मुंडे यांना आठवण करून द्यायची असावी, म्हणून पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केलं असावं। तर दुसरीकडे जर खोट्या नोंदी सापडल्या असतील किंवा नोंदी सापडलेल्या नसताना जर खोटी प्रमाणपत्र किंवा खोटे जातीचे दाखले जर दिले गेले असतील तर ते रद्द करण्यात यावे अशी सुद्धा मागणी पंकजा मुंडे यांनी या बैठकीत केल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते, आपल्याला समजते। खरं तर अशीच काहीशी मागणी ही छगन भुजबळ आणि प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सुद्धा केली होती। त्यामुळे या दोघांच्या मागणीला पंकजा मुंडे यांनी सुद्धा या बैठकीत समर्थन दिले असं आपण म्हणू शकतोय। नम्रता, लक्ष्मण हाके यांनी सुद्धा याच संदर्भात मागणी केलेली होती की जे दाखले दिलेले आहेत ओबीसी संदर्भात, मराठा कुणबी हे दाखले दिलेले, तर त्या दाखल्यांबाबत श्वेतपत्रिका सरकारने काढायला हवी। या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? नम्रता, खरं तर काही वेळापूर्वी जेव्हा लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळातून आलेले त्यांचे प्रतिनिधी ज्यावेळी बोलत होते त्यावेळी त्यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले होते। पहिला मुद्दा आपण काही वेळापूर्वी पुढारी न्यूजवरून दाखवला, तो म्हणजे असा की ज्या नव्या नोंदी सापडलेल्या आहेत, नवे दाखले देण्यात आलेले आहेत ते आधार पॅनशी लिंक करण्यात यावे। आणि दुसरा मुद्दा हाच होता की श्वेतपत्रिका काढण्यात यावी, श्वेतपत्रिकेतून सारं काही स्पष्ट व्हावं आणि ज्या खोट्या नोंदी असतील किंवा ज्या नोंदी नसताना खोटी प्रमाणपत्र दिलेली आहेत ती प्रमाणपत्र रद्द करण्यात यावीत आणि संबंधितांवर कारवाई करण्यात यावी। हा मुद्दा सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळातून जे प्रतिनिधी आलेले त्यांनी मांडलेले आहे। नम्रता, विक्रांत, अपडेट घेत राहू, तुझाच धन्यवाद या माहितीबद्दल।